अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे कोल्हापुरातील जागा वाटपांचं घोडं अडलंय। महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीप्रमाणेच आता महायुतीमधील राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी 20 जागांसाठी अजूनही ठाम आहे, माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाहीये। मॅरेथॉन बैठका होऊन सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे महायुतीमधील इच्छुकांची धाकधूकही वाढली आहे। भाजप 39, शिवसेना 31 आणि राष्ट्रवादीला 11 जागा असा प्रस्ताव होता। मात्र मॅरेथॉन बैठका होऊन सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, माधुरी बरोबर आहे, हा प्रस्ताव जो आहे तो महायुतीमध्ये आता ठरलेला आहे आणि म्हणूनच या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा नकार आहे। कारण ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता या महानगरपालिकेवरती गेल्या अनेक वर्षांपासून होती, तीच राष्ट्रवादी आता अशा पद्धतीनं त्यांना 11 जागा देण्यासंदर्भातला प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा त्याला त्यांनी नकार दिलेला आहे। म्हणूनच गेल्या 2 दिवसांपासून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। मुंबईमध्ये देखील अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र या सगळ्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कुठेही त्या ठिकाणी जुमानताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे निश्चितच या सगळ्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अधिकच किचकट होताना कोल्हापुरात पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील अनेकांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे। राष्ट्रवादीची एकच भूमिका आहे की आम्हाला किमान त्या ठिकाणी 17 ते 20 जागा आम्हाला मिळाव्यात, मात्र त्या जागा देण्यासाठी देखील आता इच्छुक इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये आहेत। त्यामुळे जागा वाटप करण्याचा तिढा आणि अधिक खरं तर तो तिढा गुंतत असताना पाहायला मिळतोय। जागा वाटप करताना नेत्यांची आणि वरिष्ठ नेत्यांची विशेष करून कसरत त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी आता नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे लक्ष असणार आहे, कारण 11 जागांचा प्रस्ताव तर ते मान्य करणार नाहीतच आहे। त्यामुळे हा जागा वाटप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखीन किती जागा त्या ठिकाणी चर्चेनंतर मिळणार आहेत आणि त्या जागा राष्ट्रवादी त्या ठिकाणी मंजूर करणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे। एकीकडे महाविकास आघाडी जी आहे ती त्यामध्ये देखील शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती फुटलेली आहे। त्यांनी आपली स्वतःची भूमिका त्या ठिकाणी घेत आता तिसऱ्या आघाडीची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये आता महायुतीतली राष्ट्रवादी अर्थातच अजित पवारांची राष्ट्रवादी देखील जागा वाटपामध्ये आपल्याला कमी जागा मिळत असल्यामुळे तशीच भूमिका घेण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे या सगळ्यांची नाराजी कशी दूर होते आणि जागा वाटपाचा तिढा किती लवकर जो आहे तो आता महायुतीचे नेते मिटवतात हे देखील पाहणं गरजेचं असणार। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।